तुला कधी असं भाऊच्या धक्क्यावर जाण्यापूर्वी पोटात गोळा यायचा की हो. अरे काय होईल आता? खूप जास्त की आत्ता ह्या आठवड्यात नेमकं मी काय केलंय म्हणजे त्यांनी मला जे सांगितलंय त्याच्यामध्ये मी सुधार केलाय का अजून बिघाड केलाय हे माहीत नसायचं. आणि माझ्या पाठीमागे नेमकी काय कारस्थानं व्हायची मला पण माहीत नसायचं किंवा मुद्दा म्हणून कोणी पोक करायला येणार आहे का, कारण टार्गेट असायची मी, कारण मी बोलायचे. आणि बऱ्याच वेळा असं झालंय की घरात खूप काही काही झालेलं असायचं भांडणं आणि मी बसायची तिथे. मला असं वाटायचं की या मुद्द्यामध्ये बोलून काही उपयोगच नाही आहे, कारण हे जे चाललंय ते बोलण्यासारखंच नाही. आणि मी तिथेच बसायची किंवा मी माझ्या कामाला निघून जायची. मला असं असायचं की बापरे, हे होऊन तर गेलं, पण आता काय होणार. म्हणजे मी ह्याच्यामध्ये काहीच माझं मत पण मांडलं नाही की अरे बाबा घरामध्ये काहीतरी होऊन गेलंय आपल्या, हे असायचं. किंवा टास्क असायचा. मी चिटिंग तर कधी केली नाही आहे टास्कमध्ये, माझी ती वृत्ती पण नाही आहे चिटिंगची. पण टास्क कशा पद्धतीने खेळला गेला माझ्याकडून आणि तो कसा खेळायला हवा होता, हे जेव्हा भाऊ डिफरन्स सांगतात ना, तो एक गोळा असायचा माझ्या पोटामध्ये की आता पडणार. तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती झाली. ही नशिबाने तिला मिळाले का तिच्या मेहनतीचं फळ आहे? मी म्हणेन की जेव्हा आपण मनापासून 100% देऊन मेहनत करतो ना, तेव्हा नशीब पण आपल्या मागे हात धुवून लागतं की बाई घे, तुला जे हवंय ते घे. कारण मी पहिल्या दिवसापासून 100% माझं देत होती, पडत होते, धडपडत होते, सगळ्या गोष्टींमधून ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होते, पण जिद्द सोडत नव्हते. मला असं वाटतं मी मेहनत खूप केली आणि मी जितकं माझ्याकडून देता आलं मी तितकं दाखवायचा पण प्रयत्न केला जनतेला की हो मी करू शकते, माझ्यावर विश्वास दाखवा वगैरे, सगळं केलं. कदाचित नशिबानेच साथ दिली मला, पुढे धक्का मारला एक की जा या सीझनमध्ये तरी जा, असं करून. त्याच्यामध्ये मेहनत आहे, नशीब आहे आणि जनतेचं प्रेम सुद्धा. आज तू विजेती आहेस बिग बॉस मराठी सीझन 6 ची. जर तन्वी कोलती विजेती नसती तर ह्या टॉप 5 पैकी कोण विजेता व्हावं असं तुला वाटतं? राकेश दादा. राकेश दादा. का राकेश दादा वाटतं तुला? कारण त्याने ज्या पद्धतीने एकदम कामली सगळ्या सिच्युएशन हँडल केल्या आहेत ना, म्हणजे तो आणि मी बहीण भाऊ शोभतो. एक होती जी तडकाफडकी नुसती बडबड करत सुटायची, एक होता जो तन्वी टायमिंग चुकतंय, बाजूला हो टायमिंग. आणि मग आमच्या दोघांचं तसंच असायचं, आम्ही इकडून चिमटे काढून काढून दोघं एकमेकांना समजायचं, दादा इथे नको, चला राहू दे, आता नको आता. किंवा माझं असेल मी बोलायला गेले, तन्वी टायमिंग चुकतंय, चला. असं जे आमच्या दोघांचं आमच्यातच असायचं. म्हणजे ती जी मज्जा आम्ही केली आहे ना दोघांनी, ती अनबिलिव्हेबल होती. कोणाला कळली पण नसेल ती की दादा चला, दादा चल, नको इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही, चल असं. आणि तो पण तन्वी हे नाही होऊ शकत, चल 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 टायमिंग चुकते, चल आता आज जाऊया, चल. हे जे होतं आणि त्याने खूप जशा पद्धतीने राखीने पण काही केल्या होत्या गोष्टी, त्या गोष्टींना सामोरं गेलाय तो. अजून बऱ्याच गोष्टी होत्या, कामली हँडल केल्या त्याने. जेंटलमॅन त्याला जे टॅग मिळालं ना ते परफेक्ट. मी आता एक विचारू तुला, म्हणजे राकेश दादावर तुझं खूप प्रेम आहे, त्यानंतर तुला राखीने खूप सपोर्ट केलाय. सो ह्या दोघांना जवळ आणण्यासाठी काही तू एफर्ट्स घेणार आहेस का? हो म्हटलं तर दादा मारेल, नाही म्हटलं तर राखी मारेल, मला बोलायचंच नाही काही. हो, नाही म्हटलं की तिचं असं असतं आणि दादाचं हो म्हटलं की असं असतं, तोंड बंद ठेव कुठेतरी. पण मग ह्याचं काहीतरी सुवर्ण मध्य तू साधशील का? मग त्यासाठी काहीतरी एफर्ट्स घेशील का? थोड्या दिवसांनी मी त्या दोघांकडे एकदा चक्कर मारणार आहे आणि मग मी डिसाईड करणार आहे, परत एकदा इंटरव्ह्यू देईन की मी चालू ठेवायचं की नाही ठेवायचं. म्हणजे ती चक्कर मारून झाल्यावर ती चक्कर चालू राहील का बंद होईल ते मी लवकरच सांगेन.